दिल्लीमध्ये आंदोलन करण्यामागे उद्देश असाच आहे की जो कांद्याचा जो पडलेला बाजार आहे, सरकारच्या चुकीची जी नीती धोरण वापरली निर्याताची, निर्यात धोरणामध्ये जो चुकीचा वापर झाला त्याच्यामुळे जी मागील जवळजवळ 6 महिन्यापासून कांद्याचे भाव पडलेले आहेत आणि ते एवढे निचांक पातळीला गेलेले आहेत की जर आपण थोडा मार्केटचा सर्वे केला तर जवळजवळ 2 रुपये 3 रुपये 7 रुपये 8 रुपये किलो हे कांद्याचे बाजार आहे आणि कांद्याचा उत्पादन खर्च 12 रुपये 12-13 रुपये सरासरी उत्पादन खर्च आहे आणि जर 6 महिने कांदा पिकून स्टॉकमध्ये ठेवून जर तो कांदा जर उत्पादन खर्चापेक्षाही कमी खर्चामध्ये जर विकायचा असेल तर तो त्या शेतकऱ्याची म्हणजे प्रपंच किंवा त्याची जी अर्थव्यवस्था आहे चालवायची की हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मग त्याच प्रश्नाला कुठंतरी उत्तर मिळावं आणि सरकार दरबारी कुणीतरी ह्याचा विचार करावा म्हणून आम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर की आपली कांदा उत्पन्न दिवाळी तर काय गोड नाही झालेली त्याच्यामुळं किमान शासनाला तरी जाणीव व्हावं की आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे यासाठी आम्ही 21 तारखेला दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळे जे शासनाचे आपले मंत्रालय त्या प्रत्येक मंत्रालयाचा दरवाजा ठोठावचा प्रयत्न केलेला आहे पण आम्हाला सुरुवातीला कुठेही एक न्याय्य मार्गाने त्यांनी प्रवेश दिला नाही आम्हाला कुठेही येऊन अर्धनग्न अवस्था होणं कांदा करे हे आम्हाला अजिबात आवड नाही किंवा आपल्या देशाची शोभा कुठं जावं ही आमची इच्छा नाही पण आम्हाला आत एंट्रीच नाही दिली शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला आमच्या अंगावरली कपडे काढून कृषी मंत्रालयाच्या गेट पुढे उभं राहावं लागलं आणि मग त्यांना ज्यावेळेस शेतकरी नग्न झालेला दिसला त्यावेळेस त्यांनी आम्हाला कुठं सेक्रेटरी साहेबांची भेट दिली आणि त्यांनी आमचा विषय थोडा ऐकून घेतला पण ते विषय ऐकण्यामागे भूमिका अशी होती की त्यांनाहीच माहीत नाही की शेतीसाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत ग्राउंड लेवलला हे अजून प्रत्यक्ष शासनालाच माहीत नाहीत की आपल्या देशामध्ये किती कांदा तयार होतो हाच प्रश्न शासनाकडे नाही आहे आज आपल्या देशामध्ये कांदा लागतो किती तयार होतो किती आपल्या देशाच्या कांद्याला जगात मागणी किती आहे ह्याचं जे काय एक्झॅक्ट प्रेझेंटेशन किंवा एक्झॅक्ट जो डाटा पाहिजे तोच आपल्या सरकारच्या धोरणामध्ये नाही आहे म्हणजे तशा प्रकारचे आम्हाला कृषी मंत्रालयाचा पण त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की आम्ही जेवढं होईल तुम्हाला सहकार्य करायचा प्रयत्न करीन ती एक आम्हाला भूमिका खूप चांगली वाटली की किमान सरकार आमच्या समस्या ऐकून त्याच्यावर काहीतरी करायचा प्रयत्न करते आम्ही पुण्यावरून आलेलो शिरूर हो आम्ही साधारण 400 म्हणजे 4 शेतकरी आम्ही आलेलो आहोत आम्ही आमच्या सर्व शेतकरी बांधवांना विषय सांगून एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्ही इथं आलेलो आहेत आणि आमच्या आंदोलनाचं स्वरूप फक्त आमची जी समस्या आहे ही सरकार दरबारी म्हणजे तिची जाणीव व्हावं की शेतकऱ्यांची सुद्धा अशी आपल्या कांदा उत्पादन समस्या आहे हिची फक्त जाणीव करण्यासाठी आणि त्याच्यावर तोडण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आम्ही आपलं जे कृषी मंत्रालय आहे भारत सरकारचं त्यासमोर आंदोलन केलेलं आहे त्यानंतर आम्हाला परमिशन दिली गेलेली आतमध्ये भेटण्यासाठी किंवा आमचा विषय मांडण्यासाठी आता पुढचं तुमचं आंदोलनाची भूमिका काय असेल आमच्या आंदोलनाची भूमिका तशी अशी ही आहे की सरकारने शेतकऱ्याला आंदोलन करायची वेळच येऊन देऊ नये ही आमची सर्वप्रथम मागणी आहे कारण का शेतकऱ्याला आंदोलनामध्ये येणं हीच आपल्या देशाच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे शेतकरी रस्त्यावर उतरणं कारण हा तो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यामुळं सरकारनेच ह्या गोष्टीचा त्याच्या पातळीवर विचार करावा किंवा जे काही आपले कृषी तज्ज्ञ असतील किंवा शेती सत्रात जाणकार असतील त्यांनी ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावं आपली जी काही निर्यात नीती असेल तिच्यामध्ये जरा व्यवस्थित सुधारणा करायचा प्रयत्न करावा कारण आपली निर्यात नीती खूप चुकीच्या पद्धतीची आहे आपण जर मागील 2024चा डाटा पाहिला 23चा डाटा पाहिला तर 22 ते 23 लाख मेट्रिक टन आपण कांदा एक्सपोर्ट केला आहे 2024ला आपण 18 ते 17 लाख मेट्रिक टन कांदा एक्सपोर्ट केला आहे आणि चालू वर्षी आपला 2.6 लाख मेट्रिक टन कांदा एक्सपोर्ट झाला म्हणजे मागील 2 वर्षाच्या तुलनेने आपला डाटा जवळजवळ 8% आपला एक्सपोर्ट कमी झालेला आहे म्हणजे ह्या एक्सपोर्ट कमी झाल्यामुळे जो काय अतिरिक्त माल होता तो आपल्या देशामध्ये थांबला गेला आणि पर्यायी मार्केट डाऊन झालं आणि शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर गिऱ्हाईकाला कांदा घेण्यासाठी खूप महाग आहे आणि शेतकऱ्यांना विकण्यासाठी खूप स्वस्त आहे ही जी मधली यंत्रणा आहे ह्या यंत्रणेमध्ये कांद्याचा जवळजवळ 60% जो डिफरन्स ठरतो तो मधल्या यंत्रणेत होतो आज मी ज्यावेळेस 17 तारखेला कांदा विकून आलो तर माझा 307 किलो कांदा 6 बॅग कांद्याची पट्टी 40 रुपये आणि 10 पैसे आलेली ह्याची माझ्याकडे पत्ती आहे बँगलोर मार्केटची जर मी एक बॅग जर 6 रुपयाला विकणार असेल 7-8 रुपयाला तर त्याच्यावर मी माझ्या कुटुंबाची आणि परिवाराची उपजीविका करायची कशी हा बी प्रश्न पडतो ना आमच्या पुढं।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.